यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सिल्लोडमध्ये मंगेश साबळे हे उपोषण करत होते। आज मंत्री अतुल सावेंच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी उपोषण सोडलं। त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे सादर करण्याचं आश्वासन सावेंनी दिलं। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आहे। मंगेश साबळे यांनी अखेर आपलं उपोषण सोडलं। जळगावमध्ये पुराच्या पाण्यात पपईची बाग वाहून गेली, यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तर पपई उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे। या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी औद्योगिक कंपन्याही सरसावल्या। व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीकडून परांडा तालुक्यातील गावामध्ये अन्नधान्याची मदत दिली गेली। 15 गावांमध्ये पूरबाधित शेतकऱ्यांना या कंपनीकडून अन्नधान्याचे किट आणि बियाणे देण्यात आले। पालघरमधील विक्रमगड तालुक्यामध्ये सप्टेंबर महिन्यात वादळ आणि अतिवृष्टीमुळे भात पिकाचं अतोनात नुकसान झालंय। शिवसेना युबीटी पक्षानं आज विक्रमगड तहसीलदारांकडे निवेदन देत सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली। पणीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। द्राक्ष बागांना हेक्टरी 1.5 लाख तर भाजीपाल्याला 50,000 रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करण्यात आली। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले। कळवण तालुक्यातील कळवण खुर्द इथले शेतमजूर बेपत्ता प्रकरणातील विठोबा पवार हे त्यांच्या राहत्या घरातच सापडले। मात्र या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील खोटे गुन्हे रद्द करण्याची मागणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कळवण पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं। खोटे गुन्हे रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला। धाराशिवच्या भूम तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। त्यावेळी आमच्या हातामध्ये काही नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि यानंतर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी सोलापूर नगर रस्ता अडवला। मागील 4 दिवसांपासून शेतकरी पुत्र ओला दुष्काळाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत होते। मात्र प्रशासनानं दखल न घेतल्यानं हे सर्व शेतकरी रस्त्यावर उतरले आणि गोल रिंगण करत रास्ता रोको आंदोलन केलं। यवतमाळमध्ये बंजारा समाजानं मोर्चा काढला। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली। यावेळी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं बंजारा समाजाचे नागरिक सहभागी झाले। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजानं मोर्चा काढला। एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी केली। त्यावेळी मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी मोर्चात सहभाग घेतला। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अकोल्यामध्ये आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला आणि घोषणाबाजी केली। गोंदियामध्ये आदिवासी समाजानं मोर्चा काढला। धनगर आणि बंजारा समाजाच्या मागणीला विरोध यावेळी करण्यात आला। तर मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं आदिवासी समाजानं सहभाग घेतला। नांदेडमध्ये आदिवासी समाजानं मोर्चा काढला। एसटी प्रवर्गातून कोणालाही आरक्षण न देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी धनगर आणि बंजारा समाजाच्या मागणीला विरोधही करण्यात आला। मोठ्या संख्येनं आदिवासी समाजाच्या नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला। जळगावच्या पारोळा तालुक्यातील म्हसवे फाटा ते पारोळा या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रोड तयार करण्याच्या प्रलंबित मागणीसाठी आज परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केलं। आपल्या मागणीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी म्हसवे फाटा इथं रास्ता रोको आंदोलन करत महामार्गावर ठिय्या मांडला। रत्नागिरीच्या खेड आणि दापोली शहरामध्ये अनिल परब यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। रामदास कदमांच्या पत्नीची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। रत्नागिरी शहर आणि आसपासच्या खड्ड्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। शिरगावमध्ये रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्याच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुरेंद्र उर्फ बाळ माने यांच्याशी संबंधित कंपनी ठेकेदार असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। बुलढाण्याच्या असलगाव जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये भुलाबाई उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी उत्सवात सहभाग घेतला। पुण्याच्या काठापूरमध्ये छकडी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत 500 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला। दरम्यान स्पर्धा बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। आमदार संतोष बांगर जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकाऱ्यांना ट्रॅक्टरमध्ये बसवून शेतात पोहोचले।
विमा कंपनीच्या सोयाबीन पीक कापणी प्रयोगासाठी चिखल तुडवत आमदार बांगर आणि सर्व अधिकारी पोहोचले. वर्ध्याच्या उमरीमध्ये एका शेतकऱ्यानं 8 एकरातील सोयाबीन पेटवून दिलं. पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय, त्यामुळे नैराश्येतून शेतकऱ्यानं हे पाऊल उचललं. सोलापुरात बनावट मृत्यूपत्र सादर करून 2 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास कामगार आयुक्तांकडून सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं ड्रग्ज बाळगणाऱ्यांवर कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 528 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आलाय. वसीम इम्दाद खान असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. जालन्याच्या हसनापूर जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकलं. शाळेमध्ये शिक्षक नसल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. तातडीनं शाळेमध्ये शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. परतूर तालुक्यातील खडकी जिल्हा परिषद शाळेमध्ये महिनाभरापासून शिक्षकच नाहीये, त्यामुळे जालन्याच्या सीईओंच्या दालनात शालेय विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा शिक्षक येत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. नाशिक शहरातील खड्ड्यांवरून सत्ताधारी पक्षच आक्रमक झालाय. शिवसेनेनं नाशिक पालिका मुख्यालयामध्ये आंदोलन केलं. नाशिकमधील खड्ड्यांमुळे नाशिककर त्रस्त झाले. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालेला आहे. मंगेश साबळे यांनी अखेर आपलं उपोषण सोडलंय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सिल्लोडमध्ये मंगेश साबळे हे उपोषणाला बसले होते. आज मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ज्यूस देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली आहे. त्यांच्या मागण्या मी मुख्यमंत्र्यांच्या समोर सादर करणार आहे असं आश्वासन सावेंनी दिलं आणि त्यानंतर हे उपोषण सोडण्यात आलंय. मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे, त्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं सावे म्हणाले. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवलेली होती आणि त्यानंतर आता इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. मंगेश साबळे यांनी अखेर उपोषण सोडलंय. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. अमरावतीमध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं, तर विद्यापीठ परिसरातून ग्रंथ दिंडीही निघाली. व्यापाऱ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ विंचूर गाव बंदची हाक देण्यात आली. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. यावेळी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी सकल व्यापारी मंडळाच्या वतीनं लासलगाव पोलिसांना निवेदन देण्यात आलं. ओला दुष्काळ जाहीर करून 50,000 रुपये इतकी हेक्टरी मदत करा या मागणीसाठी बीडच्या युसुफ वडगावमध्ये शेकापचे कार्यकर्ते आक्रमक झाले. अंबेजोगाई कळंब महामार्गावर तब्बल 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. पालघरमध्ये मुरबे बंदर जनसुनावणी सुरू होण्याआधी स्थानिकांनी बंदर विरोधात घोषणाबाजी केली. स्थानिकांनी बंदराविरोधात घोषणाबाजी करत मुरबे बंदर रद्द करावं अशा घोषणा दिल्या. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये दारूची पार्टी रंगली आहे. दारू पार्टीमध्ये कंपनीचे मोठमोठे अधिकारी सुद्धा सामील झाले. विदेशी दारूच्या बॉटल या ठिकाणी जप्त करण्यात आल्या आणि 13 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दारू पार्टीवर छापा टाकत पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे. मुख्य म्हणजे वर्धा ज्या ठिकाणी दारूबंदी आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं दारू पार्टी रंगली होती. तर ही दृश्य आपण बघू शकतो कशा पद्धतीनं इथं सर्व मोठमोठे अधिकारी दारू पिऊन धिंगाणा घालत होते. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी दारूच्या बॉटल जप्त करण्यात आल्या. तर हे सर्व अधिकारी आहेत ज्यांनी अशा पद्धतीनं एक पार्टी आयोजित केलेली होती. वर्ध्यामध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. रंगारंग अशी ही पार्टी या ठिकाणी सुरू होती. मात्र त्याच वेळेला पोलिसांनी इथं एंट्री केली आणि या रंगाचा भंग केला. यानंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा. लातूर शहरातील गांधी मार्केट परिसरामध्ये असलेल्या महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये लावलेली 4 चाकी गाडी खड्ड्यात पडली. निकृष्ट दर्जाचा स्लॅब असल्यानं गाडी खड्ड्यात गेल्याची चर्चा आहे. मावळ तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या कार्लागडावरील आई एकवीरा देवीच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली.
फुलांच्या सजावटीमुळे संपूर्ण मंदिर परिसर आणि देवीचा गाभारा उजळून निघाला. जळगावच्या भुसावळ वीज निर्मिती केंद्रातून राखेची वाहतूक करणारे अनेक टँकर महामार्गाच्या दिशेने जातात. मात्र रस्ता अरुंद असल्यानं कंत्राटी कामगारांसह वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे दीपनगर 500 गेटवर वाहतूक शाखेनं कारवाई केली. धरण उशाची आणि कोरड घशाची अशीच काहीशी अवस्था नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील दरा प्रकल्पातील शेतकऱ्यांची झाली आहे. दरा प्रकल्प बांधून 20 वर्ष झाली तरीही प्रकल्पाला पाटचाऱ्या आणि सांडवे नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाहीये. सोलापुरात सेंटरिंगचं काम सुरू असताना विजेचा धक्का लागल्यानं एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शहरातील वसंत विहार परिसरातील थोबडे नगरमधील ही दुर्दैवी घटना आहे. चंद्रपुरातील धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. साप पकडताना झालेल्या सर्पदंशामुळे बल्लारपूर शहरातील सर्पमित्राचा मृत्यू झालाय. बल्लारपूरमधील महेंद्र भडके यांचा मृत्यू झाला. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं धुळ्यातील आदिशक्ती एकवीरा देवीच्या मंदिरात सामूहिक दुर्गा सप्तर्षी पाठाचं पठण करण्यात आलं. कोजागिरी निमित्त मोठ्या उत्साहामध्ये मंदिरात उत्सव साजरा केला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी निमित्त खामगाव इथं पथसंचलन पार पडलं. या कार्यक्रमाला राज्याचे कामगार मंत्री आकाश पुणकर यांचीही उपस्थिती होती. मुसळधार पावसामुळे बीडच्या नांदा गावात प्रचंड नुकसान झालंय. महापुरानं सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे. पुराच्या पाण्यात गावातील शाळेचं सर्व साहित्य वाहून गेलं, तर गावातील जवळपास 38 विहिरीही गायब झाल्या. मनमाड, मालेगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतलेली आहे. मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती पाहायला मिळते. मात्र तरी सुद्धा पावसानं काही दिवसांपूर्वी माजवलेल्या हाहाकारामुळे लाखो हेक्टरवरील पिकं, फळबागा उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा हवालदिल झालाय. परभणी जिल्ह्यामध्ये पुन्हा मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शेतीसह घरांचं नुकसान झालंय, तर सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे घरातील साहित्य आणि शैक्षणिक साहित्याचं नुकसान झालंय. परभणीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्षदा मंगल कार्यालय परिसरातील घरांमध्येही पाणी साचलं. या पाण्यामुळे घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह मच्छीमारांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. नदी, बंधारे आणि तलाव ओसंडून वाहिले. त्यामुळे अनेक वर्षांचा मच्छी साठा वाहून गेला, तर काही ठिकाणचं मत्स्यबीजही वाहून गेलं. त्यामुळे मच्छीमारांचा व्यवसाय धोक्यात आला. वैभववाडी फोंडा रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे सोनासाळीतील महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दुचाकीवरून टर्न घेताना मोठ्या खड्ड्यामध्ये दुचाकी आदळली. त्यानंतर ही महिला खाली पडली आणि डोक्याला तसंच तिच्या मेंदूला मार लागला. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला. गँगस्टर निलेश खायवळच्या ऑफिसवरही पोलिसांनी छापेमारी केली आहे. यावेळी काही खरेदी खतासह साठे खत आणि पवनचक्क्यांसंबंधीच्या काही महत्त्वाच्या फाईल पोलिसांनी जप्त केल्या. निलेश खायवळच्या पुण्यातील घरी पोलिसांनी छापेमारी केली. पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये असणाऱ्या 2 घरांची पुणे पोलिसांनी झाडाझडती घेतली. पोलिसांना घरामध्ये जिवंत काडतूसही सापडली आहे. त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेड शहरातील पीर बुरहान नगरमधून एका 1.5 वर्षीय चिमुकल्याचं अपहरण करण्यात आलं. अपहरणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मुलाला दुचाकीवरून पळवण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. धुळ्यातील दहिवद गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकीवरून आलेल्या चौघांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी बंदुकीचा धाक दाखवत 22,000ची रोकड घेऊन त्यांनी पळ काढलेला आहे. तर त्यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाणही केली.